गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीच्या अमावस्याच्या रात्री आवडला मुसक्या. खंडणी विरोधी पथकाची कामगिरी. अमावस्या निमित्त गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार व गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार असे संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना साईबाबा मंदिराच्या सीमेवरील रोडवर संत कबीरनगर नाशिक येथे एक इसम पोलिसांनी पाहून पळून जाऊ लागला. त्याचा अधिक संशय आल्याने त्यास चारही बाजूने अडकाव करून ताब्यात घेऊन त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती, वय 21 वर्ष, व्यवसाय पेंटिंग, नाशिक असे सांगितले. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असून नमूद गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. नमूद आरोपीतास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, पोलीस अंमलदार भरत राऊत, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच गंगापूर पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोये यांनी केलेली आहे. वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पोहून पळाला होता, पण त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं. त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिले. नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं. पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे. त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 320/25 कलम 109, 115(2) मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.